आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। ठीक। मारुती, हे व्रत 2 दिवसाचं आहे आणि जिच्यासाठी हे व्रत करायचंय तिचे जवळचे म्हणजे तिचा बाप, भाऊ, नवरा हेच फक्त हे व्रत करू शकतात। आणि एकदा का व्रताला सुरुवात केली तर मध्ये थांबवता येणार नाहीये। नाही थांबणार। तुझं वयोमान पाहता हे व्रत तुला जमेल, झेपेल असं मला वाटत नाही रे। का जमणार नाही मला? मी बाप आहे ना तिचा। माझ्या पारूचा जीव वाचवण्याकरता मी काही करू शकतो। बाप आहे मी तिचा। माझ्या पोरी करता तिचा जीव वाचवण्याकरता मी माझा जीव आहे ना असा हसत हसत दिल। तुम्ही फक्त सांगा मी काय करायचं, सगळं करीन। ठीक आहे, हे व्रत 2 दिवसांचं आहे आणि त्यामध्ये 3 विधी करायचे। पहिला दिवस पूर्णपणे निर्जळी उपवास, म्हणजे त्या दिवशी अन्न पाणी काहीही घ्यायचं नाही आणि दिवसभर वेगवेगळ्या मंदिरांमध्ये जाऊन मुलीच्या आयुष्यासाठी प्रार्थना करायची। वय वय, हे सुद्धा करीन मी। पुढचं ऐकून तर घे। हे 2 दिवसाचं व्रत आहे। हा झाला पहिला। आता दुसरा दिवस। दुसऱ्या दिवशी डोंगरावरच्या महादेवाला अभिषेक करायचा, तोही डोंगराच्या खाली असलेल्या तळ्यातल्या पाण्याचा। कलशामध्ये त्या तळ्यातलं पाणी घ्यायचं आणि कलशातल्या पाण्याचा एक थेंबही न सांडता वरती जाऊन महादेवाला अभिषेक करायचा। आणि हे सगळं करायचं ते अनवाणी, पायात काहीही घालायचं नाही। मग महादेवाची प्रार्थना करायची त्या मुलीच्या आयुष्यासाठी। वय वय, हे सुद्धा करेन ना मी। मारुती, इतक्या आत्मविश्वासानं बोलू नकोस रे मारुती, कारण हे व्रत तुझ्याकडून करून घ्यायचं की नाही, ते पूर्ण करू द्यायचं की नाही हे ठरवणारा करता करविता वरती बसलाय रे। मी फक्त उपाय सांगितलाय। असो, दुसऱ्या दिवशी ज्या महादेवाला तू अभिषेक केलाय त्या महादेवाच्या दर्शनाला तुला पारूला घेऊन जायचं आहे। ते घेऊन दे। पण त्यात एक अट आहे, पारूला हातावर उचलून दर्शनाला घेऊन जावं लागेल तुला। चुकूनही तिचा पाय जमिनीला टेकता कामा नये। चुकून जरी तिचा पाय जमिनीला टेकला, जमिनीला स्पर्श झाला तर व्रताचा भंग होईल। जमेल तुला? करशील तू? गुरुजींनी तायडेला सांगितले की त्या घरावर आलेले संकट दूर करायचं असेल तर तायडेचा जीव धोक्यात घालावा लागणार। सरळ सरळ बोलायचं गेलं तर तायडे मरणार। वा, मला खात्री होती माझ्या या निर्णयामुळे तुला वाईट वाटलं ना तरी तू माझी साथ देशील। तू तिकडे काम करायला जाऊ नको, तू देव्यासमोर जाऊ नको तायडे। त्या सगळ्यात जवळच्या देव्याच आहेत ना, त्यांनीच तुला काय केलं तर? मिक्सर तिथेच राहून गेला, त्यामुळे हे शॉर्ट सर्किट झालंय। करशील? माझ्या पोरीचा जीव वाचवण्यासाठी मी या सगळ्या विधी
आणि हे व्रत नक्की पूर्ण करणार. शुभम भवतु. पार तुला हे व्रत काय सोपं वाटलं का? हे बघ, तू तू गोळ्यासारखं काय बी करायचं नाहीये. अन मला जर का काही होणारच असेल आणि ते जर का माझ्या नशिबात लिवलं असेल तर तुझ्या या व्रतानं टळणार नाहीये. ते कळतंय का तुला? तुला काही कळतंय का? हा माझ्या श्रद्धेचा भाग आहे. मला हे व्रत करायचंय आणि ते मी करणारच. पण पारू, मी ना तुला काही होऊ देणार नाहीये. देव तुझ्या बाबतीत जो अन्याय करतोय ना, आणि त्यांनी जे तुझ्या नशिबात लिवलंय ना, ते सुद्धा मी त्याला बदलायला भाग पाडीन. मी आम्ही तायड्यासाठी व्रत करणार. काय खाणार नाही, पिणार नाही. बाप, आपण दोघं मिळून व्रत करूया. हा ना, तायड्याला वाचवूया. गणी, मी तुला किती वेळा सांगितलं आहे, तू असं रडत नको जाऊ. तुला असं रडलेलं बघून ना मला अजिबात नाही आवडत. बघ, हे बघ, मला बी जगायचं आहे. मला तुमच्या सोबत राहायचं आहे. गणी, तुलाही शिकून मोठा साहेब झालेलं बघायचंय मला तुला. बा, तू सांग ना गणीला रडू नको म्हणून. नको ना गणी, रडू प्लीज. तुम्ही दोघं बी काही काळजी करू नका. उद्यापासूनच मी हे व्रत करीन. पण मी माझ्या पारूला काही होऊ देणार नाही. खरंच. कुणाचा फोन आहे? कंपनीचा. अरे यार, अरे का अशी वागतेस यार? I'm sure तू माझ्यापासून ना काहीतरी लपवतेस. मगाशी गणी पण काहीतरी बोलत होता, पण तू त्यालाही नाही सांगू दिलंस. काय रे, अजून पॅचअप नाही झालं का? नाही, अजून भांडताय? तू तिच्याशी बोलणार होता ना, काय झालं? ब्रो, मला खरंच आता सुधरत नाहीये. तिच्या घरी जाऊन तिला जाब विचारतो. पॅनिक नकोस. मी फोन लावतो तुला. हा, लाव. मी फोन